किती जणांना आपण बाहेर काढलेला आहे, किती जणांचं रेस्क्यू पूर्ण झालं? यामध्ये 2 जणांच्या डेड बॉडी पाण्यातून बाहेर काढलेल्या आहेत. एक जण अजूनही अडकलेला आहे. त्याला काढण्याचं काम एनडीआरएफची टीम आणि आमच्या इथले काही सोशल वर्क असेल, पीसीएमसी, तळेगाव कॉर्पोरेशन कॅन्टोन्मेंट आणि काही पोलीस यंत्रणा देखील मदत कार्य या ठिकाणी करते. 5 ते 6 जण पाण्यामध्ये अडकलेले होते. त्यांना सुरक्षितपणाने बाहेर या ठिकाणी काढलेले आहे. त्यांना साधारणतः वाहून किती गेलेल्यांची संख्या आहे, तशी काही शक्यता आहे? आता तरी लगेच सांगता येणार नाही. मदत कार्य सुरू आहे, परंतु 3 जण या ठिकाणी जे मृत्यू आहेत त्यातले 2 डेड बॉडी हातामध्ये आलेले आहेत. एक डेड बॉडी अजून पाण्यामध्ये आहे. बघूया आता खाली किती जण अडकले नाही असं आता लगेच सांगता येणार नाहीये, परंतु मदत कार्य पूर्णपणे सुरू आहे. एका अर्धा तासामध्ये ते पूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. हॉस्पिटलमध्ये नेलेल्यांची संख्या किती आहे? 4 ते 5 जण हॉस्पिटलमध्ये दिले, पण ते सुखरूप आहेत. त्यांना फक्त प्राथमिक उपचारामध्ये कुणाला जखम खरचटलेली आहे किंवा कुणाला थोडी भीती वाटते, तर मग त्या अशा व्यक्तींना दवाखान्यामध्ये प्राथमिक. अशा पद्धतीनं दुर्घटना होणं कितपत योग्य आहे? जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे, प्रशासनाचं काम होतं या ठिकाणी फलक लावणं, सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का? 8 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारनं मागच्या वर्षीच या पुलाकरता मंजूर केला. टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु पूल हा 4 व्हीलर किंवा हेवी वाहतुकीकरता तो दुसरीकडे नव्यानं होत होता. आणि हा पूल जो हा शेतकऱ्यांकरता हा तात्पुरत्या स्वरूपाचा पादचारी मार्ग हा पूल आहे. आणि याच्यावरनं 2 व्हीलर्स घेऊन जाणं, हेवी वाहतूक करणं आणि त्यातून परत पर्यटक 100 200 लोक त्या फॅब्रिकेशनच्या असलेल्या पुलावरती उभं राहून सेल्फी काढणं, त्यातून खरं ही घटना घडल्याचं आता प्राथमिक आमच्याकडे माहिती आहे. पोलिसांचं सुद्धा काम होतं. सुट्टीच्या दिवशी लोक येत असतील तर फलक लावणं किंवा रस्ता बंद करणं. इथं स्थानिक प्रशासनाचं कोणतंच लक्ष नाही. 20 25 50 100 लोक पुलावरती. असं म्हणता येणार नाहीये. शेवटी तेही नागरिक आहेत. त्यांचंही सहकार्य असल्याशिवाय या ठिकाणी आजपर्यंत सुरक्षित लोक राहिली नाही असल्यातलं कुणी समजू नका. ते बिचाऱ्यांचं कायम आपल्याला सहकार्य आहे. सामाजिक संस्था इथं कार्यरत आहेत. प्रत्येक वेळेला अडचणीच्या प्रसंगात येतात, परंतु 2-2, 3-3 हजार पर्यटक या ठिकाणी जर आले तर कंट्रोलच्या बाहेर गेल्यावरती आपण तरी किती कंट्रोल किंवा प्रशासन तरी किती कंट्रोल करणार आहे? अशा पद्धतीनं सर्वसामान्यांचा दुर्दैवी मृत्यू होणं याची जबाबदारी कोण घेणार की नाही? सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालेलं आहे का? आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात, त्यांना शिस्त असणं किंवा प्रशासनानं या ठिकाणी शिस्त लावणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. राज्य सरकार म्हणून प्रत्येक लोकप्रतिनिधी किंवा राज्य सरकार देखील या बाबतीत गांभीर्याने दखल घेत असतं, काम करत असतो. परंतु एखादं निर्बंध घातल्यावरती किंवा एखाद्या ठिकाणी जाऊ नका हे वारंवार त्या ठिकाणी फलक लावलेत, बंदस्त काही तिथं व्यवस्था केली असेल तर ती तोडून जाणं, आता यावरती काय प्रशासनाने केलं पाहिजे मला तुम्ही सांगा. अजितदादांचा तुम्हाला फोन आलेला होता, दादांनी काय प्रशासनाला सूचना दिली? संपूर्ण एनडीआरएफची टीम या ठिकाणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालून आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन साहेब आलेत, पुनर्वसन मंत्री आबा पाटील सुद्धा या ठिकाणी येत आहेत. मग सर्व प्रशासन किंवा राज्य सरकार यामध्ये अशा घटनेकडे गांभीर्याने घेतं हे मात्र याच्यामध्ये मग चूक नक्की कोणी म्हणायची? म्हणजे पर्यटकांनी नियम तोडून या ठिकाणी आले की प्रशासनाचं दुर्लक्ष होतं, प्रशासनानं सूचना दिली नाहीत? नक्कीच चूक कोणाची? प्रशासनानं या ठिकाणी निर्बंध घालून दिले. मी तुम्हाला वारंवार ते सांगतो की पर्यटकांनी किंवा त्यावरनं त्या पादचारी पुलावरनं 2 व्हीलर घालणं हे जर स्थानिक लोकांनी किंवा इथल्या पर्यटकांनी जर थोडंसं सांभाळलं असतं तर ही घटना टळली असते असं मला वाटतं. पाहतो की त्यांचं असं म्हणणं आहे की स्थानिक या ठिकाणचे जो नागरिक आहेत त्यांनी दुचाकी या पुलावरती घातल्या आणि त्याचा भार जो आहे तो पुलाला सहन झाला नाही आणि त्याच कारणामुळं लोक जे आहेत ते थेट आपल्याला पूल जो आहे तो कोसळलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतर